कारण पत्नी ही कुठली वस्तू नाही, पेन, फ्रीज, कूलर, टीव्ही जे काही आहे समजा आपल्या घरामध्ये निर्जीव वस्तू. पत्नी ही कुठली निर्जीव वस्तू नाही. जशा आपल्याला भावना आहेत तशा भावना तिला पण असतील ना, कारण ती पण सजीव आहे, तिला पण जीव आहे, तिला पण मन आहे. तिला पण वाटतंय कुठेतरी बाहेर फिरायला जावं, तिला पण वाटतं कुठे तिला हॉटेलमध्ये खायला व्यवस्थित चांगलं 8 दिवसातून तरी पाहिजे. तिला पण तिच्या मनामध्ये तिच्या डोक्यामध्ये काही स्वप्न असतील ना, कारण ती एक सजीव आहे, आपल्यासारखीच आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आपला अपमान आपली पत्नी करत असेल तर आपलं मन किती दुखतंय ना, खरं आहे ना ते. जेवढ्या तुम्हाला इमोशन्स आहेत, भावना आहेत, तेवढ्या तिच्या मनात सुद्धा भावना असतील ना. पण आम्ही हल्ली विसरून जातो, आपण विचार करत नाही. पत्नी म्हणजे माझी नोकरानीच आहे असं समज, मोलकरीनच आहे असं समज, पण हे चुकीचं आहे. प्रत्येकाबद्दल आपण आपल्या ज्या भावना व्यक्त करतो, आपल्याबद्दल आपण जसं समजतो तसंच तिच्याबद्दलही समजायला काय हरकत आहे. पण हल्ली तसं करत नाहीत लोक. कमीत कमी 80% लोक ह्या जगातील स्त्रियाबद्दल चुकीचा विचार करत असतात. चुकीचा विचार म्हणजे का, फक्त एक भोगाची वस्तू आहे आणि घरकाम करणारी एक स्त्री आहे. ती फक्त घरकामापुरती, चूल आणि मूल ह्यापुरतीच ठीक आहे असा समज आहे. पण ते अगोदर तसं युग होता. आता हे युग कलियुगाचं आहे. खांद्याला खांदा देऊन आपल्या बरोबरीची कामं महिला करत आहेत, स्त्रिया करत आहेत. मग आपण कशा पद्धतीचा नजर ठेवली पाहिजे, मनात विचार कशा पद्धतीचा ठेवला पाहिजे स्त्रियांबद्दल, हे सांगायचा प्रयत्न करतात. मुळामध्ये स्त्रीला पण जीव आहे ना, तिला पण स्वप्न आहेत, तिचे पण स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे असं तिच्या पण मनाला वाटतंय. एखाद्या गोष्टीबद्दल आपला अपमान तिने केला तर आपल्याला अपमान झाल्यासारखं वाटतंय की नाही, आपण सरळ मारायला जातो. स्त्री आपल्याला परतून मारते का? मारत नाही. पण तिच्या भावनाला आपण कधी समजून घेणार? स्त्री ही कुठली भोगाची वस्तू नाही, स्त्री ही कुठली निर्जीव वस्तू नाही. पेन नाही, टीव्ही नाही, कूलर नाही, फ्रीज नाही, जी तुमच्या घरात निर्जीव वस्तू आहे ती नाही. तिला पण एक जीव आहे असा आपण विचार केला पाहिजे. तिला पण मन आहे, तिला पण भावना आहेत, तिच्या भावनाला ठेस पोचणार नाही अशा गोष्टी केल्या पाहिजे. अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. तिचे बाहेर अफेअर होतात लग्न झालेल्या स्त्रियांचे. कशामुळे होतात? ते फक्त आपण त्या स्त्रीला समजून न घेतल्यामुळे, त्या स्त्रीच्या भावना, ते मनातल्या स्वप्न, जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीला आपण दुर्लक्ष करतो